हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये। आजचा व्लॉग हा मित्रांनो वृक्षप्रेमींसाठी खूप महत्त्वाचा होणार आहे। कारण मित्रांनो आपण 5-6 महिन्यापूर्वी एक आंब्याची झाडाची लागवड केलेली होती। तर ती लागवड कशा प्रकारे केली ती आज आपण पाहण्यासाठी आलेलो आहोत। तर बघू शकता मित्रांनो तुम्ही की या तुम्हाला जसं दिसत आहे की आपण एक जेसीबीच्या साहाय्याने बांधावरती चारी काढून चारीमध्ये आंब्याच्या झाडांची लागवड केलेली होती मित्रांनो। आणि हे आपलं 1 नंबरचं झाड आहे मित्रांनो। आणि टोटल मित्रांनो आपण 9 आंब्याच्या झाडांची लागवड केलेली होती। आणि आंब्याची झाडे मित्रांनो हे केशर आंब्याची लागवड केलेली होती आपण। तर बघू शकता मित्रांनो तुम्ही 5 महिने लागवड करून देखील अजून झाडांना पालवी फुटलेली नाही। याचं कारण काय ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि आंब्याची झाडं लागवड करताना मित्रांनो आपण केशर आंब्याची झाड लागवड केली ती आणि एक चारी खांदली होती। कारण चारी खांदण्याचं कारण म्हणजे पाणी त्या चारीमध्ये साठून राहावं आणि झाडांना पाण्याची कुठलीही कमतरता होऊ नये याच्यासाठी आपण चारी खांदलेली होती। आणि चारीच्या साहाय्याने आपण डायरेक्ट एका नळीच्याद्वारे सगळ्या आंब्याला पाणी पोहोच होईल ह्याच्यामुळं आपण चारी खांदलेली होती। तर तुम्ही देखील असं रानामध्ये शेतावरती अशा आंब्याची झाडाची लागवड करू शकता, जेणेकरून तुम्हाला पाणी देण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही। बघू शकता मित्रांनो आपल्या एका आंब्याच्या झाडाला फक्त पालवी फुटलेली आहे, बाकी कोणत्याही आंब्याच्या झाडाला मित्रांनो पालवी फुटलेली आपल्याला दिसली नाही। तर पालवी न फुटण्याचं कारण काय मित्रांनो? कारण आत्ता तर सीजन मित्रांनो आपला पावसाळा सीजन चालू आहे, पावसाचं पूर्ण वातावरण आहे, तरी पण झाडांना पालवी फुटलेली नाही। बघू शकता तुम्ही चारीमध्ये आत्ता पाणी साठून राहिलेलं आहे। हा एक झाडाला मित्रांनो पालवी फुटलेली आहे। आणि त्यातच मित्रांनो आपण 2 नारळ लागवड देखील केलेली होती। तर नारळाची लागवड ह्या ठिकाणी केलेली आहे। तर धन्यवाद मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये। तोपर्यंत हॅपी राहा, खुश राहा।